तर काय काय नेमकं सकाळपासून आज घडलं आपण पाहूया। आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे, अत्यंत हॅपनिंग असणारा आजचा दिवस। शिवसेना युबीटीच्या खासदारांची आज बैठक बोलावली होती। 18 जूनला सकाळी 10:09 अरविंद सावंत राऊतांच्या दिल्लीतल्या घरी दाखल झाले। कशा नेमक्या सकाळपासून घडामोडी घडत होत्या ते आपण पाहतोय। 10:57 अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, अनिल देसाई, संजय राऊत संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी दाखल झाले। 11 वाजता शिवसेना युबीटीच्या संसदीय पक्षाची बैठक सुरू झाली। नियोजित वेळ सकाळी 11ची होती, त्याप्रमाणे ही बैठक सुरू झाली आणि इथून पुढे खऱ्या अर्थानं उत्सुकता वाढत होती। काय नेमकं होणार? 11:45 पाऊण तासानंतरही शिवसेना युबीटीचे 6 खासदार या बैठकीला अनुपस्थित राहिले। तोपर्यंत प्रतीक्षा होत होती, मात्र पाऊण तासानंतर सुद्धा हे 6 खासदार आले नाहीत। श्रीकांत शिंदेंचा फुटीर आमदारांशी फोनवरून 11:52 संवाद झाला। तर बैठकीच्या बाहेर नेमक्या काय घडामोडी दिल्लीमध्ये घडत होत्या आपण पाहतोय। साधारण 12च्या दरम्यानच्या सगळ्या घडामोडी, बैठकीतल्या अनुपस्थित खासदारांची माहिती उद्धव ठाकरेंना दिली गेली। त्यामुळे 12च्या दरम्यान साधारण उद्धव ठाकरे यांच्या कानावर ही बातमी पोहोचली। 11:57 सर्व खासदारांना आजच नोटीस देण्याचा निर्णय घेण्यात आला। 12:06 तासाभरानंतरही 6 फुटीर खासदार या बैठकीला अनुपस्थितच होते। शिवसेना दोन्ही गटांची पुढची लढाई लोकसभा अध्यक्षांच्या दारात आता गेली आहे। 12:09 ही ती वेळ होती। तर 12:10 सर्व 6 खासदारांना Y+ सुरक्षा देण्याचा राज्य गुप्तचर विभागानं निर्णय घेतला। 12:24 शिवसेना युबीटीची संसदीय पक्षाची बैठक संपली आणि अनुपस्थित खासदारांना नोटीस पाठवण्याचा हा निर्णय घेण्यात आला। त्यांना आता शोकॉज नोटीस पाठवण्यात येणार आहे। 12:24 ही घडामोड आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आता सगळी कायदेशीर प्रक्रिया पुढे सुरू होतीये। तर अशा प्रकारे आज सकाळी 1 ते 1.5 तासामध्ये नेमकं काय काय घडलं हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिलं।